नमस्कार. तुम्ही मेष राशीचे आहात का? असाल तर पुढे ज्या गोष्टी सांगतो ह्या तुमच्याशी जुळतात का मला सांगा. मेष राशीचा राशीस्वामी मंगळ, त्यामुळे हे लोक खूप जास्त धाडसी, अगदी निडर आणि करारी स्वभावाचे असलेला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे कुठलीही गोष्ट शून्यातनं निर्माण करणं म्हणजेच आरंभशूरपणा आपण ज्याला म्हणतो, असे गुणधर्म सुद्धा मेष राशीच्या लोकांमध्ये पाहायला मिळालेले आहेत. प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू असते, तशीच वाईट बाजू पण असते. तर काही निगेटिव्ह साईड ज्या आहेत आपण मेष राशीच्या त्या पाहूया. तर त्यामध्ये ह्या लोकांना खूप जास्त आणि खूप लवकर राग येतो असं पाहायला मिळालेलं आहे. पण राग जेवढा लवकर येतो तेवढा लवकर त्यांचा राग जातो देखील, ते तेवढ्या लवकर शांत देखील होता. दुसरी बाजू जी थोडीशी निगेटिव्ह आहे ती सांगायचं झाल्यास, कोणताही डिसिजन घेताना कधी कधी फार घाई गडबडीत किंवा कोणाला विचारात न घेता, म्हणजे ज्याला आपण इम्पल्सिव्ह डिसिजन घेणं म्हणतो, अशा प्रकारे डिसिजन मेकिंग आपल्याला मेष राशीच्या लोकांची पाहायला मिळते. एकंदरीत काय, हृदयाने फार चांगले, मनाने खूप चांगले, पण टेम्परमध्ये फायर असलेली ही लोक असतात. आता यांचा राशीस्वामी मंगळ असल्या कारणानं यांना मंगळाचा पवळा म्हणजेच इंग्लिशमध्ये ज्याला रेड कॉरल स्टोन म्हणतात, हा फार लाभकारक ठरू शकतो. परंतु एखाद्या तज्ज्ञ माणसाकडनं पत्रिका तपासूनच आपण त्याचा वापर करावा, ही सूचना सुद्धा इथे देण्यात येते. त्यानंतर मंगळाचा प्रभाव आपल्या रक्तात असलेल्या बाकीच्या घटकांवर देखील असतो. त्या कारणानं मेष राशीच्या लोकांनी रक्तासंदर्भात होणारे आजार किंवा विकार असतील त्याची पुरेपूर काळजी घेणं देखील गरजेचं आहे. आता ह्या सांगितलेल्या गोष्टी तुमच्याशी जुळतात नाही जुळतात तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या कमेंटनुसार आपण ठरवूया ह्याच राशीबद्दलचा एक पूर्ण आणि सविस्तर व्हिडिओ बनवण्याचं सुद्धा नियोजन करूया. माझं नाव आहे आचार्य सुमित गुरव. अशीच आणखीन इन्फॉर्मेशन आपल्याला हवी असल्यास आचार्य सुमित गुरव नावाचं युट्यूब चॅनल, त्याच नावाचं इंस्टाग्राम पेज, त्याच नावाचं फेसबुक पेज तुम्ही सर्वांनी फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खूप साऱ्या कमेंट करा, ही आपल्याला विनंती आहे. धन्यवाद.